ट्रेडिशनल आहे। ए मुलींनो, तुमची शाळा कोणती ग? संदेश विद्यालय। का ग ताई, काय झालं? अगं मी ना इथे नवीन आले राहायला आणि माझ्या लहान भावाच्या ॲडमिशनसाठी मी शाळा बघते। मग तुम्हाला कोणत्या मीडियम मध्ये ॲडमिशन घ्यायचंय? मराठी मीडियम मध्ये, इंग्लिश मीडियम मध्ये का हिंदी मीडियम मध्ये? कसं आहे, या विभागात ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या बऱ्याच शाळा आहेत आणि संदेश विद्यालय ही मराठी मीडियमची शाळा आहे आणि तिथे सेमी इंग्लिश पण शिकवलं जातं आणि सनराइज इंग्लिश स्कूल ही इंग्लिश मीडियमची शाळा आहे। तसंच शिवाजीनगर मध्ये राजीव गांधी विद्यालय ही मराठी मीडियमची शाळा आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू हिंदी विद्यालय ही हिंदी मीडियमची शाळा आहे। मग कोणत्या कोणत्या सुविधा आहेत तुमच्या शाळेत? अहो काय नाही ते विचारा। एक काम करा, तुम्ही आमच्या सोबत आमची शाळा बघायला चला। ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था। ज्ञान, विज्ञान व सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यशैलीतून प्रेरणा घेऊन शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी संस्थेची स्थापना केली आणि तिची व्याप्ती विस्तारत नेली। ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या नावाने लावलेला वटवृक्ष फोफावतो आहे आणि अनेक चांगल्या चालणाऱ्या संस्थांपुढे स्वतःचा आदर्श ठेवतो आहे। हेच खऱ्या अर्थाने सरांच्या कामाचं सार्थक म्हणता येईल। त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आमचा सलाम आणि त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। आता संस्थेची धुरा माननीय श्रीमती पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील विश्वस्त मंडळ अगदी खंबीरपणे व यशस्वीतेने सांभाळत आहे। विक्रोळी पार्कसाइट या विभागात संस्थेच्या वतीने शाळा व महाविद्यालय चालवण्यात येतात। त्यांच्या इमारती सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा आहेत आणि हो, त्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते। चला तर आपण याचा प्रत्यय घेऊया। तर संदेश विद्यालय हे बृहन्मुंबई उत्तर विभागातील एक उपक्रमशील अशी शाळा आहे। अनेक उत्तम असे विद्यार्थ्यांचं शिक्षण या शाळेने केलेलं आहे। सन 1989 मध्ये पार्क साइडला मराठी माध्यमाची शाळा ही प्रथमतः सुरू झालेली होती। आज या शाळेची विद्यार्थी संख्या 1400 आहे। मराठी माध्यमाचं शिक्षण देणारी उत्तम अशी शाळा म्हणून ही कार्यरत आहे। सलग 5 वर्ष या शाळेतील राष्ट्रीय कला उत्सव म्हणजे नॅशनल अवॉर्डमध्ये सुद्धा ही शाळा कला उत्सवमध्ये येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि तिथेही पारितोषिक मिळवलेलं आहे। सहशालेय स्पर्धा असतील किंवा वार्ड स्तरावरील स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन सहभाग याच्यामध्येही शाळेतील अनेक विद्यार्थी सहभागी असतात। या शाळेतील शिक्षकही अत्यंत गुणवंत कलाकार असे आहेत की जे विद्यार्थ्यांना घडवतात। या वर्षीच्या विज्ञान प्रदर्शनमध्ये एक विज्ञान गीत, शालेय पोषण आहार गीत सादर केलं की ते स्वतः त्यांनी रचलेलं होतं आणि कंपोज केलेलं होतं। प्रो कबड्डीमध्येही विद्यार्थ्यांचा सहभाग या शाळेने घेतलेला आहे आणि या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र म्हात्रे सर यांचा नक्कीच या विद्यार्थ्यांना घडविण्यामध्ये मोलाचा वाटा आहे। तळागाळातील विद्यार्थी या स्कूलमध्ये प्रवेश घेतात, परंतु त्यांना घडवण्याचं, त्यांचं आयुष्य संस्कारित करण्याचं, त्यांचं लाईफ बनवण्याचं काम या शाळेतले सर्व शिक्षक, मुख्याध्यापक करत आहे आणि एक उत्तम असे खेळाडू, शिक्षक, सैन्यात दाखल होणारे विद्यार्थी, डॉक्टर्स या शाळेमधून घडलेले आहेत। या शाळेच्या भावी वाटचालीसाठी एक शिक्षण निरीक्षक म्हणून
विद्यार्थ्यांमधील अभिनय कलेला वाव देण्यासाठी शाळेमध्ये अभिनय कार्यशाळा आयोजित करण्यात येते. या माध्यमातून दरवर्षी पटकावली. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने 2015 पासून राष्ट्रीय कला उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या कला उत्सवात संदेश विद्यालयाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सलग 5व्या वर्षी शाळेची राष्ट्रीय कला उत्सवासाठी निवड झाली आहे, तर सलग 8व्या वर्षी शाळेने उत्कृष्ट सादरीकरण करून तिने उपस्थितांची मने जिंकली. शिक्षण निरीक्षण आयोजनात केले जाते. शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील नेतृत्व, संघभावना, खिलाडू वृत्ती व खेळातील विविध कौशल्ये वाढीस लागण्यासाठी क्रीडा स्पर्धा
संघात निवड झाली. संस्थेच्या या संकुलात असणारी कबड्डी मॅटची सुविधा आणि शाळेची कबड्डी प्रती असणारी निष्ठा या बाबी विचारात घेऊन या वर्षीच्या महामुंबई कबड्डी लीगची निवड चाचणी व मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी संघ निवड चाचणी आयोजनाचा मान शाळेला देण्यात आला. 19 वर्षाखालील मुले या संघाने नेटबॉल स्पर्धेत तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक व मुंबई विभाग स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. 17 वर्षाखालील मुली 32 ते 35 किलो वजनी गटात तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेत शाळेने सुवर्ण पदक पटकावले, तर मुंबई विभागीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. गटनेता नगरसेविका राखीताई जाधव क्रीडा चषक 2022 आयोजित कुस्ती स्पर्धेत पंडित जवाहरलाल नेहरू हिंदी विद्यालयाने सुवर्ण पदक पटकावले. मुंबई स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या फिटनेस कार्यक्रमामधून फिटनेस मॉनिटरची निवड करण्यात येते. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग यांच्या संकल्पनेतून आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत हॅपीनेस प्रोग्राम या 5 दिवसांच्या तणावमुक्त शिबिराचे आयोजन शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर वृंदांसाठी करण्यात आले. नव्या युगाची कास धरताना संस्कृतीची जोपासना करणे आणि ती वृद्धिंगत करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे. हे ओळखूनच संस्थेमार्फत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शैक्षणिक संकुलावर तिरंगा रोषणाई करण्यात आली. तिरंगा ज्योत फेरी आणि स्वराज्य विद्यार्थी जनजागृती फेरी विभागात काढण्यात आली. शाळेतर्फे राबवण्यात येणाऱ्या सलाम तिरंगा दररोज राष्ट्रध्वजारोहण या उपक्रमाच्या दशकपूर्ती शुभारंभानिमित्त दिनांक 14 ऑगस्ट 2022च्या मध्यरात्री ध्वजारोहण व सामूहिक राष्ट्रगीत गायन आयोजित करण्यात आले होते. त्यात विद्यार्थी, पालक व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. संस्थेच्या 43व्या वर्धापन दिनी भव्य अशी ज्ञानप्रसारक दिंडी आयोजित करण्यात आली होती. या दिंडीमध्ये पहिलीपासून ते पदवीपर्यंतचे विद्यार्थी विविध आकर्षक वेशभूषेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यात लेझिमच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली, तर
करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्यांची रुजवण व्हावी म्हणून शैक्षणिक वर्षात अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ॲनेमिया मुक्त भारत मोहिमेंतर्गत मोफत हिमोग्लोबिन तपासणी, औषध वितरण, समुपदेशन व स्वसंरक्षण शाळा, महाविद्यालय आणि संस्थेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि शिक्षण विभागाने पुरस्कार देऊन गौरव केला आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल संस्थेचे संस्थापक, शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. अखिल भारतीय मानव विकास परिषद महाराष्ट्र व आदर्श मुंबई पाक्षिक यांच्या वतीने संस्थेला प्राईड ऑफ इंडिया हा आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारत सरकारच्या शालेय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने संस्थेच्या 3 शाळांना जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या वतीने संस्थेच्या 2 शाळांना तंबाखू मुक्त शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट गीत सादरीकरणासाठी सर्वोत्कृष्ट गीत सादरीकरण ट्रॉफी देऊन शाळेला सन्मानित करण्यात आले. शाळेतील शिक्षकांना देखील विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. शाळा व महाविद्यालयांमध्ये होणारे उपक्रम विद्यार्थ्यांचे कलाविष्कार, कलाकार या YouTube चॅनलच्या मार्फत समाजापर्यंत पोहोचविले जातात. याशिवाय सामाजिकतेचा संदेश देणारे गीत, प्रबोधनात्मक कार्यक्रम यावर सादर केले जातात. सन्मान करूया संविधानाचा, सन्मान करूया स्वातंत्र्याचा. आम्हा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण देखील हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्या कार्याला सहकार्य करा. शेवटी जाता जाता शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे आमचे शिक्षक आणि शिक्षकेतर वृंद तसेच आम्हाला सहकार्य करणारे पालक व हितचिंतक यांना मानाचा मुजरा. आपली शाळा एवढ्या उपक्रमांमध्ये भाग घेते आणि नॅशनल लेवल पर्यंतही जाते. काय मग कशी वाटली आमची शाळा? खूप छान. माझं ठरलंय मी माझ्या भावाचं ऍडमिशन आता याच शाळेत करणार.